नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. वटपौर्णिमा म्हटल्यावर सकाळी लवकर उठून आंघोळ करायची, देवपूजा करायची, हे सगळं तर चालूच असतं. तर इथं मी रात्रीत मेहंदी काढलेली आणि लाईट गेल्यामुळे ती अर्धवट राहिली, त्यामुळे थोडीशीच काढली. त्यात पण 1-2 बोट रंगवले नाही मी. आणि सकाळी उठून मस्त अशी आंघोळ केली, देवपूजा केली. त्यानंतर वटपौर्णिमा म्हटल्यावर स्वयंपाक तर आलाच. तर काही लोकांची तर बनवतात, काही नाही बनवत. तशी माझी एक मैत्रीण होती, सांगत होती त्यांच्या घरी नाही बनवत. माझं असं होतं की बनवलं तर मनातून बनवायचं, नाही तर नाही बनवायचं. म्हणून मी तर म्हटलं अख्खा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार मी. थोडं थोडं का होईना पण सगळं बनवणार. एका हाती असेल तर सगळं बरोबर होतं आणि 2 हाती असेल तर सगळं बिघडतं, असं आहे. त्यामुळे म्हटलं चला आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आणि अगदी छान बनवायचा आहे, यांना पण आवडला पाहिजे. तर मी कुरडई, पापड सगळं तळून घेतलं. बाजूलाच पुरण शिजत होतं. ते शिजते तोपर्यंत माझ्या बाजूचं म्हणजे आवरते तेवढं काम आवरून घ्यायचं होतं मला. सोबतच श्रेयालाही बघायचं होतं. आणि आज ना ते माझा व्हिडिओ शूट करत आहेत. थोडे शूट केले, करत नव्हते पण काय करणार. मी म्हटले 2-3 वेळा म्हटले की माझे व्हिडिओ शूट करून द्या, तेव्हा कुठं शूट करायला लागले. तसं माझं स्टँड खराब झालं आहे. मी केलं आहे ऑर्डर पण अजून काय आलं नाही. तर बाजूलाच मी थोडीशी भजी पण काढून घेतली. त्यांना जास्त आवडत नाही आणि मला पण नाही आवडत, त्याच्यामुळे थोडंसं निवदापुरतं भजी वगैरे काढून घेतले. त्याचबरोबर इथं माझं काही थोडंसं काम होतं, तेच करून घेतलं सगळं. बाजूलाच भजी जातात तोपर्यंत माझं इथं वरण शिजून झालेलं आणि त्याचं मी येळणी काढते. हे येळणी आपल्याला रश्शीला वापरायचं आहे. हे वापरल्याच्या नंतर रश्शी काय लागते माहिती आहे का? माझी फेवरेट काय असेल तर रश्शी भात आहे, कारण पुरणपोळी मला अजिबात नाही आवडत. कधीतरी थोडीफार खायला आवडते, नाही तर मला पुरणपोळी अजिबात आवडत नाही. तुम्हाला काय आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बाजूचं उरलेलं पुरण ना मी याच्यासाठी रश्शीमध्येच घालायसाठी ठेवलेलं. तर पुरण असं वाटलं ना चमच्याने तर ते पटापट वाटतं, नाही तर काही लोक तांब्याने वाटतात. तांब्याने अजिबात उरकत नाही. आणि हे चमच्याने असं केलं ना तर 5 मिनिटाच्या आत तुम्हाला पुरण हे करून भेटेल. त्यानंतर म्हटलं चला की आता रश्शी काढायला टाकावं, कारण माझं रश्शीचं बरोबर सगळं काम आवरलेलं. तरी तर मी रश्शी काढायला टाकत होते. त्याचबरोबर ते माझ्याशी गप्पाही आणत होते. बोलत होते आज असं नाही झालं तर मी खाणार नाही, आज तसं नाही झालं तर मी खाणार नाही. आणि माझा उपवासही होता. आज तुम्हाला सांगायचंच राहिलं की मी सकाळी चहा पिलेली 7 वाजता आणि त्यानंतर मी 3 वाजेपर्यंत काहीही म्हणजे पाण्याचा घोटही पिले नव्हते. माझ्या लक्षातसुद्धा नव्हतं राहिलं की पाणी प्यायचं आहे. त्याचबरोबर माझी इथं रश्शी काढायला टाकून झाली, तवा गरम करायला म्हटलं आहे. आणि आता मला बनवायच्या होत्या पोळ्या मी म्हणजे फर्स्ट टाईम माझ्या पोळ्या इतक्या छान झाल्या. नाही तर प्रत्येक वेळी पोळ्यामध्ये काही ना काही गडबड व्हायचीच, कधी फुटायच्या, कधी म्हणजे पोळ्या फुटायच्याच माझ्या. म्हणजे ह्यावेळेस मस्त पोळी आली आहे. आणि ते इथं बोलत होते की पोळी फुगली पाहिजे, पोळी नाही फुगली तर मी नाही खाणार आहे. मग मी म्हटलं ह्यावेळेस माझी पोळी नक्की फुगणार. आणि खरं सांगू ना माझी प्रत्येक पोळी फुगली. जास्त करायच्या नव्हत्या, आमच्या दोघांपुरतच बनवल्या. 6 पोळ्या बनवल्या मी. त्याच्या व्यतिरिक्त मी भात लावलेला, भाताने छान लागलं होतं. आता मी इथं व्हिडिओला आवाज देताना पण खालून आरडाओरडा चालू, त्याच्यामुळे मला असं डिस्टर्ब होतं आहे. त्यानंतर माझं ना सगळं आवरून म्हणजे स्वयंपाक करून मी किचन असं छान आवरलं, कारण थोडं जरी तेलकट राहिलं ना मुंग्या लगेच येतात. म्हटलं आवरून घेते आणि मग पूजासाठी रेडी होते. तर ह्यावेळेस ना मी अगदी सिंपल आणि साधा मेकअप आणि साधी एकदम साडी, त्यावर ब्लाऊज पण अजिबात मॅचिंग नव्हतं, कारण मी शिवलेलाच नव्हता ह्यावेळेस ब्लाऊज. आणि साडी पण खूप सिंपल घातलेली. म्हटलं ह्यावेळेस चला सगळं सिंपलच, कारण बाहेर इतका पाऊस चालू होता आणि पावसामध्ये काठपदर साडी बऱ्याच लोकांनी घातलेली पण मी नाही घातली. आणि फर्स्ट टाईम मी अशा बांगड्या घेतलेल्या ज्या सोनेरी कलरच्या दिसतात ना त्या. त्याचबरोबर इथं ताट पण बनवलेलं, त्या पिसाच्या खाली मी नैवेद्य पण मांडलेला. आता काय लागतं हे एका वर्षातून सण येतो ना, म्हणून जास्त ध्यानात राहत नाही यात. पण चला म्हटलं जे लागतंय ते यूट्यूबवरून बघून सगळं घेतलं. बरं आईला पण विचारलं काय लागतंय. आणि इथं श्रेया बघा फर्स्ट टाईम एकटी पुढे बसले आणि मला मागं बसवलं आहे. आणि हे पहिल्यांदा होतं मी एकटी मागं बसते आणि ते दोघं पुढं बसले. तर म्हणजे प्रत्येक वेळी श्रेया माझ्या मांडीवर असते आणि मी समोर बसलेले असते, पण ह्यावेळेस मला दोघांनी पाठीमागं बसवलं. तुझी जागा पाठी, आता श्रेया पुढं बसणार. त्यानंतर पूजा करायला गेले, पण ते काही व्हिडिओ काढायला आलेच नाही, कारण तिथं खूप बायका होत्या आणि त्यांना लाज वाटायला लागली यायला की तिथं खूप बायका आहेत, मी कसा व्हिडिओ शूट करू. त्यानंतर इथं सारखी ना 2-3 पोरं यायचे, त्यांना तिथे आंबे पाहिजे होते. मला पहिल्यांदा खूप राग आला, पण नंतर खूप वाईट वाटलं, कारण कसं कोणाच्या भुकासाठी काय लागतं बघा बाबा. मग ते आल्याच्यानंतर मी जेव्हा फेरे मारायला लागले ना तेव्हा ते आंबे उचलून घेऊन गेले. तर एका मुलीच्या हातामध्ये मोबाईल दिलेला मी इथं व्हिडिओ शूट करायला, पण तिने काय बरोबरच नाही केला. जेवढा व्यवस्थित आला व्हिडिओ तेवढा मी याच्यामध्ये टाकला. पूर्ण पूजा म्हणजे टाकायला नाही जमली, कारण व्हिडिओच बरोबर शूट नव्हता केला तिने.
तरी तर वडाला फेरे वगैरे मारून झाले. आणि आज खास दिवस आहे. आज वटपौर्णिमा तर होतीच होती, पण माझ्या श्रेयाचा बड्डे पण होता. आणि बड्डे सेलिब्रेट नव्हता करायचा आम्हाला जास्त करून, फक्त आम्ही इथं वरद विनायकला गेलो तिला घेऊन, आणि जास्त काही केलं नाही आहे. फक्त रात्री छोटासा केक कट केला. आणि तर ना हे आम्हाला असं वाटत होतं की हे नकली आहे, आणि हे खरंच असली होतं, कारण तिथलं ना पाणी संपलेलं म्हणून हे असे वर होते. आणि प्रत्येक वेळी ते एकच ॲक्शन करायचं, म्हणून मला असं वाटलं की हे नकलीच आहे. तर छान असं बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आजचा दिवस असा गेला. तर वटपौर्णिमेचा हा दिवस तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा.